आजकाल एक गोष्ट लक्षात येते बघा, मुलींना ना एकटं राहायला आवडतं. एकटं राहायला आवडतं कारण त्यांना कुणाचं बंधन नको असतं. मुली आजकाल स्वतःच्या पायावरती उभ्या आहेत, म्हणजे करिअर त्यांचं महत्त्वाचं आहे म्हणून त्या अभ्यासासाठी वेगळं राहतात. त्यावेळी त्यांना बसण्यापासनं, उठण्यापासनं, झोपण्यापर्यंत कुणाचं बंधन नसतं. कधीही उठा, कधीही झोपा, कधीही अभ्यास करा, त्यांना कुणीही टोकणारं नसतं. आणि घरी जर राहिलात तर ह्या बाबतीत घरचे विचारत असतात ना, उशीरपर्यंत जागू नको, लवकर उठ, लवकर झोप, ह्या गोष्टी त्यांना बंधनकारक वाटतात. त्यामुळं त्या आजकाल एकटं राहणं पसंत करतात. लग्न झाल्यानंतर सुद्धा ह्या गोष्टी त्यांना बंधन वाटू लागतात. म्हणून ज्या नोकरी करतात त्या मुली सासू सासऱ्यांचं बंधन नको, नवऱ्याचं बंधन नको, फक्त मी आणि माझं करिअर आणि माझं आयुष्य, असं आजकालची स्थिती झाली आहे. आधीच्या काळात ना मुली लग्न होईपर्यंत आईवडिलांच्या घरी धाकात असायच्या. आईवडील जरी शाळा शिकल्या तरी त्या घरी राहूनच अभ्यास वगैरे त्यांचं काय असेल ते पूर्ण कुटुंबात असायच्या. म्हणजे कुटुंबात असल्यामुळं त्यांना बंधन हे निश्चितच आलं. त्यांच्यावरती बंधनं म्हणजे काय, फक्त हे करू नको, ते करू नको, घरात म्हणजे नियम असतात. आपण समाजात राहत असताना आपल्या घरचे आपल्यावरती नियम लादतात, कशासाठी? चांगल्या सवयीसाठी. मग ह्याच सवयी आजकाल मुलींना नको आहेत. त्याच सवयी त्यांना बोज वाटायला लागतात, तेच त्यांना बंधन वाटायला लागतं. आणि त्यामुळं त्या एकट्या राहून स्वतःचं करिअर, स्वतःचं आयुष्य, स्वतः फक्त